हाँ, मी ऑनलाइन पाठवते डॉक्युमेंट्स. ठीक आहे. हाँ, बस मी पोहोचतेच आहे. ओके, बाय. नमस्कार. येस. मी किसनराव जगनराव सरकटे माझ्या नाव. मी मामा आहे अनिशचा. अनिश. अनिश तुमच्या गाडीतून उतरला तो आत्ता. तो माझा भाचा आहे. मग बाप्पा. नाही मला नाही काम होतं का बाबा ना तुमचा नंबर पाहिजे होता मला. सॉरी, मी ओळखत नाही तुम्हाला आणि मी स्ट्रेंजर्सचा नंबर नाही देत माझा. असं लेट मी गो. काय बोलली मग? ठीक आहे, काहीतरी जबरदस्त बोलली. नाही ठीक आहे, मग मी एक काम करतो का बाबा मी अनिश कडून घेतो. हा नाही तरी पण प्रॉब्लेम आहे ना का बाबा अनिशला काय सांगू, कोणाचा पाहिजे नंबर, नाव गाव फुल फळ पत्ता बित्ता सगळं पाहिजे की नाही. स्वप्ना नाव आहे माझं. स्वप्ना ना. वा वा वा, छान आहे ना स्वप्ना. हा हा हा. तर मले आता तुम्ही नाव सांगितलं की नाही, मला नंबर पण द्या. काय मले ना नोकरीची गरज आहे. नोकरी? बाप्पा काय नाही म्हणते. नाही अनिश बाबू आला होता की नाही इंटरव्ह्यूला कॅफे मध्ये, आहे की नाही. हा मग तसं मले पण बोलवा, मी पण येतो, मी पण इंटरव्ह्यू देतो. मले कॉफी नको, चहा नको, बिस्किट नको, काय नको. मले फक्त आणि फक्त नोकरी हवी आहे. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. बाप्पा नाही म्हणते पट्टी. नाही मग ठीक आहे ना. म्हणजे अनिशचे इंटरव्ह्यू घेतले ना कॅफे मध्ये, तिथे मी पण होतो. अर्धी इंटरव्ह्यू मी बघितली, अर्धी गाडीतली ती पण मी बघितली. नाही कॉमेडी आता काय करतो, जाऊ दे सगळं. ह्या दोन्ही इंटरव्ह्यू ना अशा जोडून भैरवीला दाखवून टाकतो. वेट. ठीक आहे. हा स्वप्ना. काय ना काय आहे? कोण होते ते हेंबाडी? ही हा? मले काय माहिती. एवढं नटकट मटकट काय बोलून राहिलं होतं तिच्याशी? म्हणजे तुले गंमत दाखवतो मग कळेल तुले. काय झालं? मला काही समजून नाही राहिलं. नाही सांगा ना, ना थांब ना, हो. शांत राहा ना. ए बाबू चल तिकडे. बाबा हे बघ. काय काय पाहून राहिली मी बाबा? असं म्हणजे आपला बाबू त्या भैरवच्या कटकटीले कटाळून या पुट्टीच्या मागे लागला. हे साजरे बॉम्ब मस्त आहे. चला बरं फोडू आपण घरी. नाही गप नाही, पागल आहे का तू. छोटा विचार करते. पैसेवाली पोरगी आहे ना, असं ब्लॅकमेल करून आपण तिने खबर सगळं आपल्याला मिळेल असा पैशांचा पाऊस. पाऊस नंतर भिजा पावसात. फोन लावा तिले. नाही काय नाही. आता गेलो ना तर गाडी चालवत असेल. नाही ते काय पडत नाही ती गाडीतून. फोन लावा तिले. बरं वाटत नाही ना आता गेलो. हो ना. अबा, हो ना. वा. हं. हे घे. मला ऐकू द्या. हा, पहिले नंबर सांग. नंबर पाठ. हा 7 पूज्य पूज्य कोण आहे? 0 6 सांग 8 ना, मला पूज्य. डायल तर करू दे. चल लवकर का. हा. 7 पूज्य हा. 6 8 पूज्य हा. 4 9 7. नको ना बिचारी गाडी चालवत आहे. मला ऐकू द्या. अनिश, हे घे पाणी घे. सॉरी, तू दमून आला होतास आणि मी खालीच तुला प्रश्न विचारला. आता सांग, कसा झाला इंटरव्ह्यू आणि कुठली कंपनी आहे, काय पोस्ट ऑफर करताय? एक मिनिट. मला नोकरी मिळाली नाहीये, सो तुझे सगळे प्रश्न बाद झालेत. अनिश, चिडतोयस कशाला? मी सहज विचारलं होतं. हे बघ, मला सगळं समजतंय. मी इथे घरात बसून फुकट खातोय ना,
काही न करता राहतोय. मलाही आवडत नाहीये ते, हौस नाहीये मला. मला प्लीज प्रेशराईज करू नका. कोणीही तुला प्रेशराईज करत नाहीये अनिश. हे बघ, बाबा आणि माझी एवढीच इच्छा आहे की तू परत पहिल्यासारखं काम सुरू करावंस, हसत खेळत राहावंस. या आय एम सॉरी. मला एकदा जॉब लागला की होईल सगळं नीट. आय नो. एक्झॅक्टली. तुझं मन कामात गुंतलं ना की मूडही छान राहील बघ. बरं, माझं सोड. तुझं काय सुरू आहे? छान सुरू आहे. आता छोट्या छोट्या प्लॅनिंगनी सुरुवात केली आहे मी. तुला माहिती आहे अनिश, निलिमा आत्या आणि आईचा अनुभव मला प्रॅक्टिकल कामात पण खूप उपयोगी पडणार आहे. गुड. भैरवी, तुला माझी मदत लागली तर प्लीज सांग. मी आहे तुझ्यासोबत. रिमेंबर, वी आर अ टीम अँड विल ऑलवेज बी अ टीम. अनिश, तू म्हणालास त्यात सगळं आलं. बरं मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे, कमर्शियल जागा लागेल, त्याचं काय? हो, आपण एक गाळा घेतोय आणि तिथे 3-4 बायका कामाला ठेवू मदतीला. हो, नाईस. हे सगळं स्वप्नाला सांगायला हवं. काय झालं अनिश? कसला विचार करतोयस? काही नाही ग. छान प्रोग्रेस आहे. गुड, कीप इट अप. अगदी मायक्रो प्लॅनिंग केलंयस तू. पण खरंच भैरवी, तुला माझी मदत लागली तर प्लीज सांग. आता माझं सध्या काही थर्ड सुरू नाही आहे. निदान तुझं तरी व्यवस्थित सगळं व्हावं. तू पण मनापासून प्रयत्न करतोयस ना आता, मग तुझंही सगळं छान होणार. आजोबा, हा, तुम्ही उद्या आम्हाला तिकडे टायमावर सोडाल ना? तुम्हाला उलट सुलट वागायला शिकवणारा संस्कार वर्ग पहिल्याच दिवशी तुम्हाला इतका आवडला. हो आजोबा, आज ना आम्ही तिथे खूप मज्जा केली. हो. आज आम्ही डब्बा नेला नव्हता ना, तर निविताई सगळ्यांना म्हणाल्या आपापला डब्बा शेअर करा आमच्या बरोबर. आणि निविताई म्हणतात शेअरिंग इज केअरिंग. हो, आणि त्यांनीच आम्हाला पसारा करायचा होमवर्क नव्हता दिला. मग अहो आजोबा, त्याचं काय आहे ना, आमच्या संस्कार वर्गात एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे श्लोक. त्याला रोज सकाळी उठून स्कूलला जायला अजिबात आवडत नाही. मग त्याला निविताई काय म्हणाल्या माहितीये का? नको जाऊ, आवडत नसेल तर, असं शिकवलं ना. हो, त्या म्हणाल्या तुला जेवढा वेळ झोपायचे तेवढं झोप, आणि स्कूल बंक करावीशी वाटली तर ती पण कर. अवघड आहे. मला तरी हा असंस्कारी वर्ग वाटतोय. मुलांना असलेल्या चांगल्या सवयी सुद्धा बिघडवतील या बाई. तरी आम्हाला जायचंय. आणि आजोबा, आम्ही त्या संस्कार वर्गात जाणार म्हणजे जाणार. हो. ठीक आहे, ठीक आहे. उद्या तर उद्या. आता जाऊन झोपा झाला. गुड नाईट. चल. पहिल्याच दिवशी आहे ना तिकडे इतकं आवडायला लागलं. हा, चुकीचं वागायला प्रोत्साहन मिळतंय ना, म्हणून. दुसरं काय नाही. हे पहा मॅडम, बाबू अनिस कुठल्या इंटरव्ह्यूला गेला होता, तिथं त्यानं काय काय केलं याचा सारा पुरावा आमच्याकडे आहे. आता हा पुरावा जर आम्ही भैरवीला दाखवला समजा, तर काय होईल, म्हणजे काय परिणाम होतील याचा विचार करा. नाही, प्लीज डोंट डू दिस टू मी. मी तुम्हाला काय हवंय ना मला सांगा ना. तुम्हाला पैसे हवेत का? किती हवेत? मी देते ना तुम्हाला. तुम्ही मला सांगा ना, मी देते. कुठे पैसे देऊन राहिले? बरोबर आहे ना. मग किती मागाव? 10,000 मागाव. काही नाही ना, गाडी बघ ना केवढी आहे. मी तर म्हणतो कमावा 20,000 माग. असं आहे तुमचं. कोणी देत तर तो तोंड वाचता, नाही दिले तर हेही जाईन तेही जाईन. मी म्हणतो तुमचं नाही, माझं नाही, 15.
तर मॅडम पैसेच द्यायचे ठरले तर आम्ही असा विचार केला बुवा की तुम्ही आम्हाला 15,000 द्या. फक्त 15,000 रुपयेसाठी तुम्ही एवढं सगळं केलं? 25,000 देते मी तुम्हाला. 25,000 ते सुद्धा दर महिन्याला. पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. अनिश माझ्या प्रेमात पडेल आणि भैरवी तिचा नवीन बिझनेस उभा नाही करू शकणार. यात तुम्ही दोघांनी मला मदत करायची. ओके, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? पाणी वगैरे? ओ माय बाई 25,000 दर महिन्याला देता. माय बाई कायच करू मी. इथले पैसे जर तू देत असेल तर मी माणसाला विकायला कमी नाही करणार. मी माझ्या बायकोला विकायला कमी नाही करणार. थोडक्यात आम्ही आमच्या संसाराला आग लावायला तयार आहोत. 25,000 देत असेल सो कराल हे काम तुम्ही दोघं? एका पार डील. सुनबाई यासाठी कडक खुशबूदार कॉफी आणली बॉ मी. हो ठेवा ना. थँक्यू. हाय बाई किती मेहनत चालली तुझी पप्पा. मी पाहून राहिले ना मी एक बिझनेस करायचा तर खायची गोष्ट नाही ना. केवढे कष्ट लागते त्यासाठी बाप्पा. हो मग कुठल्याही कामाची सुरुवात व्यवस्थित प्लॅनिंगनी केली की पुढे त्रास कमी होतो. हा हे बोलणं तर 100% खरं आहे. म्हणजे यासाठी मग मी आणि तुझे मामा म्हणजे किशा मामा आम्ही दोघंही मिळून असं तू यासाठी असं प्लॅनिंग करून राहिलो. कसलं? म्हणजे तुझ्या या बिझनेसले हातभार लागावं म्हणून आम्ही आमच्या वतीनं काहीतरी अशी फुलाची पाकळी अशी मदत करून राहिलो बुवा. का मग आम्ही दारोदारी जाऊन मोदकाचा प्रचार करणार आहोत. प्रचार नाही, त्याला माउथ पब्लिसिटी म्हणतात. हा तेच ते माउथ पब्लिसिटी. ते काय ते म्हणजे राधा किशाची आली स्वारी उकडीचे मोदक दारोदारी. कसं वाटते स्लोगन? हा अनिश कुठे चाललास? आता काम करायचं ठरवलं तर शोधायला तर हवं ना. मी आज घरीच थांबते. का? अरे थोडं कामही आहे आणि सगळी टाइमलाईन ठरवायची आहे. ओके येतो मी. अनिश आज आपण कुठेतरी बाहेर जायचं. म्हणजे लांब नको पण कुठेतरी फिरायला. खूप दिवस झाले आपण दोघं असं कुठेच नाही गेलोय. जाऊया? ठीक आहे जाऊया. तू रेडी राहा, मी माझं काम करून येतो. बाय. फिरायला जायचं का तुला? मी बरी अशी जाऊ देईन. हो मला एक तक्रार करायची. कोणाची? मला कशाला सांगू मी. तुमच्या ते वर्गात शिकवणाऱ्या त्या बाई आहेत ना, त्या भेटतील का? मी त्यांनाच काय ते सांगेन. पहिले 10 दिवस त्या भेटणार नाहीत आणि तुम्हाला फॉर्म भरताना स्पष्टपणे सांगितलं होतं नियमवाटी. ते नियम तुमच्याकडे ठेवा. मुलावर चांगले संस्कार करण्याची फी घेता आणि त्याला चुकीचं शिकवता. मला वाटतं तू मुलं काहीतरी चांगलं शिकून येतील. पहिल्या दिवशीच घरात हैदोस घातला मुलांनी. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. हे? तुमच्या मुलांनी इथे दंगा घातला अशी कंप्लेंट आम्ही केली का तुमच्याकडे? नाही ना. तुम्ही पण त्या वर्गातल्या बाईकडे शिकलात का? हा? पाटील ते बोलताय ते? आजोबा तुम्ही इथे कशाला भांडणं करताय? जाब विचारतोय.
बाहेरून वेस्टर्न एक लावायचं आणि आतमध्ये भलतीच वस्तू विकायची. याला ग्राहकाची फसवणूक असं म्हणतात. हे बघा, एक काम करा, तुमचं जे काही म्हणणं आहे ना ते फॉर्मवर लिहा आणि मला द्या. मी ते मॅडमना देतो. आजकालच्या पालकांना पेशन्स नावाची गोष्टच उरलेली नाही. नको आहे मला. माझी मुलं जर बिघडली तर मी ग्राहक न्यायालयातली तक्रार करीन. आजोबा आम्हाला ना खूप लेट होत आहे, आम्ही जाऊ का क्लासमध्ये? ठीक आहे, तुमचं अटत असेल तर जा तुम्ही. एक मिनिट. मी सांगितलं तसंच वागायचं. हा, मी सांगितलेलं लक्षात ठेवा. ओके? ओके आजोबा, आम्हाला माहिती आहे निविताई जे सांगतील त्याच्या बरोबर उलट करायचं. आता जाऊ का? जा. आज मी सांगितल्याप्रमाणे मुलांना वागू देत. बघूया त्या मॅडम कशा चिडत नाहीत ते. हॅलो. हॅलो. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला फोन केलाय का बाबा. ते भैरवी आणि अनिश दोघं एकत्र फिरायला जाणार आहेत. मग मी काय करू? नवरा बायको आहेत ते, जाणारच फिरायला. आणि मला का सांगताय तुम्ही हे? फिरताना फोन महाग आहे ना. मला वाटलं हे हायर फायर पोरगी अशी तामझामाली, हे तर एकदम मेंदाड निघाली. अक्कलच नाही, कशी बोलणार ती? काय म्हणायचं तुम्हाला? नाही, काय नाही बाबा. राधा काय म्हणून राहिली का बाबा, तुम्हाला नाही गोष्ट कळत नाही. ते दोघं जण जर एकत्र फिरायला लागले तर त्यांना एकमेकांची सवय होणार आहे की नाही. हा, मग तुमचा शिरकाव कसा होणार त्यात? हा, मला काय म्हणायचंय मॅडम, तुम्ही राग नका मानून घेऊ, पण काय ते दोघं नवरा बायको आहेत की नाही, परत त्याच्यामध्ये इलू सुरू झालं तर तुमच्यासारख्या बाईलेमध्ये घुसता येणार नाही बरं. मा अनुभव आहे तो. हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. आता लक्षात आलं. तर माझं म्हणणं एवढंच आहे का बाबा, तुम्ही आता विचार करा. हा, म्हणजे कोडी गुल्ल्याबाईने राहायला लागले मग तुमचा प्रॉब्लेम होईल ना. गोंधळ. हो, माझ्या लक्षातच नाही आलं हे. एवा मॅडम, आम्ही पडलो नोकर माणसं, आम्ही आपलं काम करून राहिलो बा. तेवढं संध्याकाळचं बघा. चिंचकडे शाबास, खूप छान. आता आपण पुढची कविता म्हणायची का? निविताई आता खेळूया ना, खूप अभ्यास झाला. खेळायचंय तुम्हाला सगळ्यांना? बरं, काय खेळायचंय? झुकझुक गाडी. बरं, चला झुकझुक गाडी खेळूया. चला चला, सगळेजण असे उभे राहा आणि आपल्या पुढे जे कोण उभं आहे त्याच्या खांद्याला पकडा. चला चला, सुरू करूया गाडी. आणि गाणं म्हणायचं. चला. निविताई हे दोघं बघा ना, कसे उलट उभं राहतायत. आम्ही असेच उभे राहणार. हा, मी पण. आमची ट्रेन कशी होणार मग? अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? पण आम्हाला असंच उभं राहायचंय. बरोबर आहे तिचं. तुम्ही जसे उलट उभे राहिला तर गाडी कशी पुढे जाईल? चला या बाजूने या. चला. होईल ट्रेन. बरं ठीक आहे, तुम्हाला हवं ते करा. चला तुम्ही सुरू करा. चला आणि गाणं म्हणायचं. चला 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 चला. अरे काय झालं? उठ उठ उठ, सावकाश बाळा. काय रे, तुला लागलं नाही ना बाळा? कुठे ठीक आहेस ना तू? या दोघांमुळे पडलो मी. खरंय इरा ईशान, मी तुम्हाला सांगत होते ना असं नका करू म्हणून. का ऐकलं नाही तुम्ही? का उलटी गाडी खेळत होतात? सॉरी. बरं ठीक आहे. निविताई आपण पहिले जेवूया का, नंतर खेळूया का प्लीज?
तशी वेळ पण झाली आहे. बरं चला अंगत पंगत करूया. जा डबे घेऊन या सगळेजण. चला या गोल करून बसा. छान असं आहे नीट बस. तू थोडस मागे जा. शाबास झालं. चला 1 मिनिट. घास घ्यायच्या आधी काय म्हणायचं? प्रार्थना. हा चला. वदनी कवळ घे. कल्याणम आरोग्यम धनसंपदा. एक मिनिट. आपण आता खातोय ना, मग घास घ्यायच्या आधी काय म्हणायचं असतं? वदनी कवळ घेता म्हणा बरं. पण आम्हाला हीच प्रार्थना म्हणायची, आम्हाला वदनी कवळ नाही म्हणायचंय. अरे पण जेवताना तुम्ही शुभम करोती का म्हणणार? इरा, आपले आजोबा जे म्हणत होते ना तेच बरोबर आहे. 1 मिनिट. आजोबा म्हणतायत म्हणजे काय म्हणाले तुमचे आजोबा?